तर नमस्कार मंडळी, मी तुमचं नाना आणि आपल्या एका नवीन अशा ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. फॅमिली विषय असो असा की मी इले असं गावाक, जसं की तुमच्या मागच्या व्हिडिओमध्ये तुमका बोललेलं आणि गावात गेल्यानंतर पाऊस काय थांबाचं नावच घेत नाही. असं वाटतं की अजून पडलं, आज थांबत होऊ शकतंच. सकाळ सकाळचं वातावरण आणि भात बघा कसं झोपला, ओढा भाताची वाट लागली. किती नुकसान झालं तुम्ही बघू शकताच. आणि माका असं वाटलेलं की आता सकाळीच पाऊस थांबतलो. सकाळी पण 5:30 वाजता पडत होता. आज तारीख असा 31 ऑक्टोबर. तर चला तुमका दाखवते लोकांनी भात कसा ढाकून ठेवल्याने. आता सत्य परिस्थिती शेतकऱ्याची, कसा भात झोपून गेला. एक साईटिक थोडा थोडा चांगला, थोडा थोडा अर्धा अर्धा कापून घेतलं आणि असं सगळं झोपला. यातनं काय कापतालास. एक साईडसून भात कापून झाला जेव्हा पाऊस पडत नव्हतं तेव्हा, आणि आता पाऊस पडायला लागला म्हणून भात बी जसा एक साईड करून ठेवलं आणि त्यावर ताडपत्री पण मारलं. यंदा पावसाचा काय खरातला दिसत नाही, कारण का पडतच राहता. बघा ज्याच्या ज्याने आपापली जी शेती आहे ना, त्याने सगळ्यांनी जेवढा भात झाकून ठेवल्याने बघू शकतात. बघा पाऊस काय थांबाचं नावच घेत नाही. अर्धा कापलेला तसंच ठेवल्याने. आता बघा भिजता, नशिबाने केसरा काढून ठेवलेली आहेत ती बघा, ते पण भिजतात. काय बोलायचं या पावसात. यंदा भरपूरच शेतीचं नुकसान झालेला. आता इतका टायमाला पाऊस बिऊस नसतं पडतं ना, तर भात बीत लोकांना कापून विकून इतकं झोडूचं असतं किंवा सुकं झालेलं असतं एवढा राहता. पण यंदा पाऊस जरा जास्तच लागलो आणि त्यामुळे बऱ्याच जणांचं नुकसान पण झालं. तरी आता काय जणांचं जर राहुला त्यांनी आपल्यासाठी ठेवले नाही. आम्हाला वाटतं यंदापासून जरी शेती कमीच करतात लोक, यंदा पाऊस जास्त पडायला लागलो तर जे करत होते ते पण नाही करायचे. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा की लोक शेती करतात की नाही करतील यंदापासून. कारण की असं पाऊस पडलं तर काय करतील लोक शेती. आणि आता मी चाललो आहे तो आपल्या विठ्ठल काकाकडे. बघूया विठ्ठल काकाचं काय म्हणणं आहे याच्यावरती. तो आपल्या भारीचा काहीतरी सांगतो. आमच्या वाडीतले घरा बघा एक साईड कापून झाला आणि सकाळच्या आता वाजलेत 10:30, म्हणजे 10:45 झाले. असं 10:35 होऊन गेले आहेत आणि पाऊस काय थांबाचं नाव घेत नाही. सकाळी पण 6:30 वाजता लागलेलं होतं घरात. बघा सगळं झाकून ठेवल्याने असं. आणि ज्यांचं सरलो आणि भात बीत जागा होतं तर असं घरात ठेवल्याने बघू शकतोस. तर चला बघूया अजून किती भात बीत पडला. सगळ्यांचाच पडला. आता सावतांचा तर पडला आमचा, आणि आता बघूया कोणाकोणाचा पडला. यंदा फक्त आमच्या वाडीत आपण शेती करू काय जास्त, कारण का त्याला टाईमच होतो यंदा. आणि बऱ्यापैकी केले नाही. आता विठ्ठल काका बागे बरा नव्हता तरी पण विठ्ठल काकाने थोडी शेती केली नाही. आता बघूया त्याचं मत काय आहे याच्यावर. पाऊस असं पडता म्हटल्यावर बघा परवांनी पण त्यांचा जा होता त्या झाकून ठेवल्याने भात. यंदा लई नुकसान झाला पावसामुळे. त्याकरता कॅलेंडर दाखवू खा की बाबा आता येणार जा नोव्हेंबर महिना चालू होतो तरी पडताचा. हे असं आमच्या वाडीतली घरा फुलं लागली आहेत बघा, गोंड्याची पणत. आणि आता तुळशीचं लगीन पण असं उद्या, तर तुळस पण धुवूक हवी. आणि आता मी इलंय विठ्ठल काकाकडे, पण विठ्ठल काका नाही आहे हऱ्याकडे. चला बघूया आता. वाईच भात बरा झाला पारवांचा, त्याच बघूसाठी इल्ले मी हवे जरा. कोमरो सकाळी यावर आरवा खवतो, आता आरवता. पाऊस काय थांबाचं नाव घेणार नाही. कहर केलं पावसानं. तर आपलं झालं असं पोपट, कारण की विठ्ठल काका नाही. तर बघा विठ्ठल काकाने मग किती सगळ्याचं भात बीत कापलं ना काय. तर चला बघा विठ्ठल काकातून भरपूर सुक गेला. पाऊस पण तसं वाटता. आणि किती झाडं बघा केळीची आहे ना. पहिले यायचो मी जास्त पेरू खाऊ, वाटत नाही बावडे जाऊ नाही असं. तर बघूया बावड्यात किती पाणी आहे. बावड्याचं पाणी बघा, निळा पाणी आहे ना. पेरूचं झाड होता पहिले, पेरूचं झाड राहायचं काम. तुम्ही बघू शकतास की आता पाऊस थांबलो बऱ्यापैकी, आणि थोडासा उजेड केला ना
आणि आपली वाट वाढीतली गावची. आणि काकाच्या बाबा. पावसाचा काय या काय हो? पावसात पडत राहणार आणि नाशाडी करणार सगळ्याची. तिथले लोक मग उठणार आणि पळणार कुठे कुठे. तसा नाही, आता पाऊस एवढं पडता भात शेतीचं काय किती नुकसान झालं. नुकसान जाणार आहे तर शाप होणार आणि बहुत मोठं येणार, होऊन जाणार. लोक पुन्हा मार्गदर्शन पुन्हा दुसरं करणार. बघूया, पण लय नुकसान केलं नाही पावसानं. चला तर आपल्या अनाकाच्या काकांनी सांगलं नाही शॉर्टकटमध्ये आपल्याला समजा. तुमका समजलं का मला नक्कीच काय म्हणायचं सांगा. आणि वाट पण भिजली म्हणजे पाऊसच थोडं पडता पुरं चिखल झालं वाटेत. आजचा क्लायमेट पण काहीतरी असा. आता गेलो तुम्ही आमच्या रस्त्यावर आणि या साईडीत पहिले ह्याका आम्ही नमशी बोलत होता आणि आमच्या एकानं आम्ही नमशी बोलतो म्हणजे आमच्याकडे. आणि हय पहिले जाम ढोराबिरा असायची सकाळच्या टायमिंगला. आता पण ढोरात तेवढी नाहीत, फक्त आमची ढोरात तर ती म्हणजे काकाची ढोरात. तर हे चराक सोडल्याने या. आणि आंब्याचा गाळू म्हणजे हय ना, गाळावर शेती भरपूर व्हायची पहिले. आता कोण करूक बघणार नाही, असं बघता बघा नका. जसं तुमका बोलल्या मग अशी पाऊस थांबलेलो, आता परत सुरू झालो. आणि ला वैताग दिला ना पावसात. चिखल वारणं भरपूर होता. त्यात आमच्या गावच्या रस्त्याचे खड्डे बघा किती पडले आहेत आणि लक्ष देणार नाही काय नाही. बाजूकच ही बावडी पण असा. तर असंच आहे, जरा खाली राऊंड फेरपट्टून मारू गेले. आणि मेन म्हणजे शेतीचं नुकसान भरपूर झालं. आता बघूसाठी पण इथले आणि आपलं आण्या काका पण आपलं येतं बघा चलता. काय आता ए शेतीचं लय नुकसान झाला. काय तर दोन शब्द बोल. शेतीचं काय नुकसान झालं? शेतीच करूक नाही यंदा. तू नाही करू ते मग काय चांगलंय. पण 3 कोपरे गेलंय फक्त. भारी काम तो. 2 कापून झाले, 1 असा उडवून टाक. सो परत दिलंय घराकडे म्हणजे वाडी दिलंय. तर आणि काका सुडोचा होतं मागं रिटर्न. आणि पाऊस पण जोरात चालू झालो. म्हटलं तर बघूया जरा व्हाळात पाणी किती इला. हळू असताना माझ्या अंदाजे तर चला जाऊया. बरेच दिवसांनी व्हाळात जाऊक पण नाही, तर म्हटलं बघूया जरा किती पाणी भरला काय भरला. रान भरपूर वाढला जाऊ. चला बघूया. तो आता येईल तो डायरेक्ट व्हाळात. का बरेच दिवस झाले मी व्हाळा येत नव्हतं. असं म्हटलं तुमका आपल्या फॅमिलीत पण दाखवूया व्हाळात पाणी किती इला काय. रान वाढला. चला बघूया. खाऊचं पाणी तर दिसतं आहे ना. तर यो असं आमचं व्हाळ. पाणी खदू गेला. पहिले लय बोलू तो. आता या साईटिक ना वरच्या साईटिक क्रेशर हा. क्रेशरचे ग्रेट माती बिती ना व्हावान ती सगळ्या व्हाळात येतात. आणि व्हाळाची पुरी आमची वाट पण लागलेली आहे. 2-3दा आम्ही कंप्लेंट पण करून झालो, पण काय एवढा ॲक्शन कोण घेणार नाही. आता बघूया कसं काय. आता व्हाळाचं तुमचं दाखवलं आहे. आणि म्हटलं आज बरेच दिवस झाले वाडीत फेरफटतो पण मारूक नव्हतं आहे. गेल्यापासून तर वाडीत फिराकच नाही. घराकडे पावसात तसं पडा होतो. तर म्हटलं आता जरा वाडीत पण फेरफटको मारूया. आणि मी जाय होतं खाली स्टॉपवर आमच्या. तितक्यात मागा तो अनुकाका भेटलो, कारण तेव्हा त्याकडे छत्री नव्हती. भिजत जातो म्हणून त्याकडे परत सोडू गेले. आणि माझ्याकडे होती छत्री. आणि आमच्या मंदिरात 2 दिवस झाले कार्यक्रम म्हणजे असं कार्यक्रम नाही हा. काल काहीतरी होता तर माझ्या लक्षात नाही. आणि आज मी जातलो आहे, तर आज पण मी शूट करतो मंदिरात आमच्या कार्यक्रमाचे. म्हणजे बाया पोचू तो कार्यक्रम हा. ते लिंगाच्या मंदिराकडनं रामेश्वराच्या मंदिराकडे येतले आहेत. आणि मग नंतर नदीत धावून जातलो. तर तुमका मी आपलं व्हिडिओ मी रात्री ब्लॉग काढतले, तुमका दाखवतले. तर बघत राहा आपलं ब्लॉग. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करू विसरू नका. आणि बेल आयकॉन दाबू पण विसरू नका, जेणेकरून आपल्या नवीन अशी व्हिडिओ तुमका बघू गावतले. तर चला, जसं काय मी तुमका बोलले की आणि जास्त काही शेती करूक नाही यंदा. 3-4च कोपरे केले. तर त्यांना काढलं ना 2 कोपऱ्यांचा भात. निष्पत पण घातलं ना. घरात कवला आणि पत्रे असल्यामुळे भिजाक नाही. आणि 1 कोपऱ्याचा बाकी आहे, काढतो आता. पाऊस बघा कसं वाटता तो. आणि हळूहळू का सगळं भात एकटाही करता सुकलेलो भिजता नाही म्हणून. आणि जागा पण करून घेता. आणि पाऊस काय थांबातून नावाच घेत नाही. तुम्ही बघू शकता कसं पडता येण्यासारखं. कळतच नाही पावसा की कधी पडा पण कधी नाही. कोपऱ्याने पाणी बिणी भरून ठेवलं ना.